नमस्कार, जय भीम. निवडणुकीचा दुसरा टप्पा लोकसभेचा उद्यापासून सुरू होत आहे. जशी निवडणूक जवळ येत आहे तसतसे आपापल्या तलवारी लोक काढते आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे लोक. आणि प्रामुख्यानं यावेळेस जी भाषा नरेंद्र मोदी वापरत आहेत ते अत्यंत दुर्भाग्यजनक आहे. कारण एखाद्या पर्टिक्युलर समुदायाला टार्गेट करणं आणि जे नसल्याचं असणं सांगणं आणि खोटं बोलणं. एक अमरावतीची आत्ताची एक सभा झालेली आहे, त्यात राहुल गांधींनी ज्या पद्धतीने बोलले आणि ज्या पद्धतीचा मॉब तिथे पाहण्यात आला, याच्यावरून असं वाटते की अमरावतीची सीट कुठेही जाणार नाही आहे. सोलापूरची सीट तशीच राहिलेली आहे. अनेक ठिकाणी ज्यावेळेस आपण बघतो आहे तर लोक उत्स्फूर्तपणे भाग घेतात, मोठमोठ्या रॅलीमध्ये येतात. याचाच अर्थ की हा सर्व इलेक्शन हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि त्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे सर्व लोक मतदार हा अत्यंत मार्मिक आहे, म्हणजे सेन्सिबल आहे. आणि तो प्रत्येक ठिकाणी तो बघतो आहे की कुठे काही चूक तर व्हायला नको माझी. आज पुन्हा काल सुप्रीम कोर्टामध्ये दिवसभर हे सुरू होतं की जजमेंट येईल व्हीव्हीपॅट आणि EVMवरती. परंतु त्या दिवशी ते न करता काही प्रश्न जस्टिसनी विचारले आणि त्यांनी हे विचारलं की तुम्ही ज्या व्हीव्हीपॅटला ज्या पद्धतीने तुम्ही जे हँडल करता आणि ज्या पद्धतीने होत आहे त्यावेळेस, आणि जर तुम्ही त्याच्यावरती आउटसाईड ऑपरेशन म्हणजे हे करता येईल का. आणि अनेक प्रश्न आले, याच्या आधी पण चर्चा झाल्या. परंतु कालच्या प्रश्नामुळे त्यांना अत्यंत चीफ इलेक्शन कमिशन गप्प बसले. त्यांनी सांगितले की ज्या माणसाला या मशीनच्याबद्दल पूर्ण माहिती आहे त्या माणसाला आणा इथे, जेणेकरून आम्हाला त्याला प्रश्न विचारता येईल की हे कसं काय होतं आहे, त्याला हॅक होईल की नाही. आणि त्याच्यामुळे कालचा जो निकाल होता तो त्यांनी सुरक्षित ठेवलेला आहे. प्रॉबेबली व्हीव्हीपॅटला जर त्यांनी 100% जर आपण याचं काउंटिंग झालं, आणि त्यांचं म्हणणं असं होतं की ज्यावेळेस तुमची स्लिप खाली पडते ती लोकांना ट्रान्सपरंट असली पाहिजे की माझी स्लिप खाली पडली, की असं नको की इमिटेशन फक्त येऊन राहिले आणि इमिटेशनच्या आधारावरती, परंतु स्लिप मात्र पडत नाही. कारण केरळमध्ये 3-4 बूथवरती असं झालेलं आहे की टोटल काउंटिंग आणि व्हीव्हीपॅट याच्यामधलं अंतर खूप मोठा होता, मोठ्या प्रमाणामध्ये तिथे झालेलं आहे. म्हणजे काहीतरी इमिटेशन्स येत असते आणि इमिटेशन आली की काँग्रेसचं इमिटेशन येईल, परंतु ते ॲक्च्युली स्लिप पडणारच नाही. अशा पद्धतीच्या घटना होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे काल चीफ इलेक्शन कमिशनला बरेच दाट पडली. आज तो बहुधा आज किंवा उद्या पुन्हा त्याच्यावरती जजमेंटला ते आलेलं असेल. त्यांनी बऱ्याच प्रमाणामध्ये ते जजमेंट लिहिलेलंच आहे, पण थोड्या काही ते क्वेरी आहेत त्या ते कंप्लायन्स करायसाठी थोडासा वेळ लागतो आहे. एनिवे ते जर झालं तर फारच चांगलं होईल. असंच आज आम्ही एक पुन्हा तुमच्यासमोर एक रवीश कुमार यांचा अमरावतीचा जो त्यांनी रिव्ह्यू घेतला त्याच्याबद्दलची एक छोटीशी क्लिप तुम्हाला आज दाखवू. तसंच आज आम्ही EVMबद्दल जे काही चर्चा झालेल्या आहे त्याच्याबद्दल आम्ही एक छोटीशी व्हिडिओ दाखवू. 3-5-6 मिनटाची त्या टोटल व्हिडिओ असतील, ते बघूया. त्याच्यावरनं तुम्हाला ॲक्च्युली काय झालं त्याच्याबद्दल कल्पना येईल. तुम्हा सर्वांना पुन्हा अजून मला सांगायचं आहे की आम्ही या ज्या क्लिप्स दाखवतो त्याच्यावरती कॉपीराईट नाही, आणि त्यांच्याकडनं आमच्याला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही हे सर्व क्लिप्स दाखवता येईल, म्हणजे पब्लिकसाठी आहे. त्याच्यामुळे ह्या पब्लिकनी बरेचदा लोकांना माहिती नसते की काय आहे. त्याच्यामुळे एवढी मोठी क्लिप न दाखवता त्याच्यातल्या महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आमचा दाखवण्याचा प्रयत्न असतो. बघूया आपण या छोट्याशा दोन्ही क्लिप्स. वो राहुल नहीं है. महाराष्ट्र के अमरावती में आज राहुल गांधी का दूसरा ही रूप देखने को मिला. उनका भाषण काफी चर्चा में है. पिछले कुछ दिनों से बीमार होने के कारण राहुल गांधी सभा और प्रचार नहीं कर रहे थे. इस दौरान बीजेपी ने मंगलसूत्र और मैनिफेस्टो को लेकर कई प्रकार के झूठे बयानों से माहौल गर्मा दिया. कांग्रेस ने जवाब तो दिया, लेकिन सैम पित्रोदा के इंटरव्यू के बाद लगा कि कांग्रेस बैकफुट पर आ जाएगी, लेकिन ऐसा कुछ भी नहीं हुआ. आज बीमारी से ठीक होने के बाद महाराष्ट्र में राहुल गांधी ने कई सभाएं की हैं. इस वक्त विपक्ष की रैलियों पर नजर रखनी चाहिए. बीजेपी के पास कई हजार करोड़ का चंदा है, गोदी मीडिया भी है, दिन रात लगा हुआ है. बीजेपी की जीत का ऐलान हर विश्लेषण में कर दिया जाता है. तो देखते रहना चाहिए कि विपक्ष किस तरह से इस मुश्किल लड़ाई को लड़ रहा है. उसकी रैलियों में लड़ने का भाव है या नहीं, जीतने का मादा है या नहीं. महाराष्ट्र के अमरावती के अलावा सोलापुर में भी राहुल गांधी की रैली हुई. अमरावती में भीड़ बहुत ज्यादा थी.
अगर राहुल गांधी की जगह इतने ही लोग प्रधानमंत्री मोदी की रैली में आए होते तो गोदी मीडिया केवल उस भीड़ पर ही डिबेट कर रहा होता और उसके बहाने उसकी तस्वीरें दिखाता ताकि लगता कि मोदी लहर है। महाराष्ट्र एक ऐसा राज्य है जहां इंडिया गठबंधन में ज्यादा ही खटपट रही, मगर इस गठबंधन पर भी एक चुनौती है कि वह बीजेपी को कितनी टक्कर देता है। अगर यहां इंडिया गठबंधन ने बीजेपी को रोक दिया तो बीजेपी और एनडीए गठबंधन के लिए 400 का आंकड़ा मुश्किल हो जाएगा। अमरावती की सभा में राहुल के भाषण को हम पूरा दिखाना चाहते हैं। उनकी रैली का हाल आप भी देखिए और उनका भाषण कैसा है आप भी तुलना कीजिए। इस वीडियो में आगे आप राहुल गांधी का पूरा भाषण देखेंगे और नोट करेंगे कि राहुल गांधी ने कांग्रेस के मैनिफेस्टो की बात बताने में कितना समय लगाया है। शायद इस वक्त उन्हें भरोसा होने लगा है कि कांग्रेस का मैनिफेस्टो जनता में हलचल पैदा कर रहा है। बीजेपी ने जिस तरह से प्रतिक्रियाएं व्यक्त की हैं, टारगेट किया है, मैनिफेस्टो को निशाना बनाया है, उसे लेकर झूठ बोला है, उससे लगता है कि राहुल गांधी यह बात समझ गए हैं कि उनका मैनिफेस्टो अब लड़ाई का नया हथियार बन चुका है। नरेंद्र मोदी जी ने कितना कर्जा माफ किया? एक रुपया हिंदुस्तान के गरीबों का नरेंद्र मोदी ने माफ नहीं किया। 16 लाख करोड़ रुपए का मतलब 25 साल का मनरेगा। 16 लाख करोड़ रुपए का मतलब जितना हमने किसानों का कर्जा माफ किया था, अगर आप उसे 25 बार करो तो 16 लाख करोड़ रुपए बनते हैं। नरेंद्र मोदी जी ने 22-25 लोगों को 25 साल का मनरेगा का पैसा पकड़ा दिया और फिर कहते हैं कि गरीबों की सरकार चलाते हैं। उन्होंने 22 अरब पतियों की मदद की। तो आज मैं आपको साफ बताने आया हूं, हमारा जवाब क्या है, मैं आपको बताने आया हूं। उन्होंने अरबपति तैयार किए, हम करोड़ों लाखपति बनाने जा रहे हैं। बीजेपी ने संपत्ति के बंटवारे को लेकर कई तरह के झूठ बोले, ऐसे झूठ जो कांग्रेस के मैनिफेस्टो में है भी नहीं। प्रधानमंत्री ने भी बोला, ऐसी बातें कह दी जो मैनिफेस्टो में लिखा तक नहीं है। राहुल गांधी को लगता है कि उनका मैनिफेस्टो एक मौका दे रहा है कांग्रेस पार्टी को और इंडिया गठबंधन को। आम आदमी शायद यह समझने लगा है कि गरीब परिवार में एक महिला को 1 साल में 1 लाख रुपया दिया जाएगा, यह बड़ी बात है, उसकी आर्थिक स्थिति बदल जाएगी। कांग्रेस के मैनिफेस्टो का यह हिस्सा तेजी से फैलता जा रहा है। यह इससे भी समझ में आता है कि बीजेपी महिलाओं को मंगलसूत्र के नाम पर डराने लग गई है। शायद इसी 1 लाख रुपया देने का असर हो। हर गरीब परिवार की लिस्ट बनेगी और हर गरीब परिवार में से एक महिला का नाम चुना जाएगा और उस महिला के बैंक अकाउंट में कांग्रेस पार्टी की सरकार, इंडिया गठबंधन की सरकार हर साल सीधे बैंक अकाउंट में 1 लाख रुपया डालने जा रही है। महीने के 8,500 रुपए, साल के 1 लाख रुपए करोड़ों महिलाओं के बैंक अकाउंट में हर महीने ठकाठक 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 ठकाठक। आप अरबपति बनाओ, हम लाखपति बनाएंगे। आप 25 अरबपति बनाओ, हम करोड़ों लाखपति बनाएंगे।
लिखा है कि ईवीएम वीवीपैट पर सुप्रीम कोर्ट का फैसला 18 अप्रैल को पीठ ने फैसला सुरक्षित रख लिया था। तो जैसा कि आप जानते हैं कि पिछली सुनवाई में सुप्रीम कोर्ट ने जब ईवीएम और वीवीपैट की पर्चियों के 100% मिलान को लेकर सुनवाई की, तो उस दौरान सुनवाई के बाद अपना फैसला सुरक्षित रख लिया था। आज यानी कि 24 अप्रैल को उम्मीद ये की जा रही थी कि फैसला तुरंत निकलकर सामने आ जाएगा, लेकिन फैसला नहीं सुनाया गया। आपको बता दें, दलीलें पेश की जाने लगी, सुप्रीम कोर्ट में जस्टिस खन्ना सवाल करने लगे, और जैसे ही सवाल होने लगे चुनाव आयोग का अधिकारी सकपका गया, क्योंकि उसे तो उम्मीद ही नहीं थी। उसे लग रहा था कि आज डायरेक्ट फैसला निकलकर सामने आएगा, लेकिन फैसला नहीं आया, सवाल जवाब हुए हैं। और क्या सवाल जवाब हुए हैं, कैसे वकील की बोलती बंद हो गई है, वो मैं आपको बताती हूं। देखिए, सबसे पहले इसमें खबर में लिखा है कि वीवीपैट से निकली पर्ची वोटर को क्यों नहीं दी जा सकती। इसमें बहुत बड़ा रिस्क है, दुरुपयोग हो सकता है। चुनाव आयोग यानी चुनाव आयोग के वकील ने कहा कि इसका दुरुपयोग हो सकता है, इसका गलत इस्तेमाल किया जा सकता है, इसलिए वीवीपैट से जो पर्चियां निकलती हैं वो हम वोटर्स को नहीं दे सकते हैं। अब यहां पर यह भी सवाल खड़ा होता है कि आखिर वोटर उस पर्ची का गलत इस्तेमाल आखिर कैसे कर सकता है। वोट डालेगा, पर्ची मिलेगी, पर्ची अपने पास रख लेगा, अब उस पर्ची का क्या गलत इस्तेमाल हो सकता है, इस पर चुनाव आयोग जवाब नहीं दे पाया। और जहां जवाब नहीं दे पाया वहीं पर प्रशांत भूषण ने एक और सवाल किया। देखिए, भास्कर की खबर में लिखा है कि ईवीएम में छेड़छाड़ हो सकती है, मतदाता को पर्ची कटती और बॉक्स में गिरती हुई दिखनी चाहिए। वीवीपैट पर्चियों की गिनती बहुत ज्यादा नहीं होती, ये मतदाताओं के विश्वास का सवाल है। तो विश्वास होना ज्यादा जरूरी है, ये जरूरी नहीं है कि आप जल्दी रिजल्ट अनाउंस कर देते हैं, इसलिए पर्ची कटती हुई नीचे गिरती हुई दिखनी चाहिए। मान लीजिए अगर आप हाथ में नहीं देना चाह रहे हैं तो जो 7 सेकंड के लिए लाइट जलाते हैं उसको और देर के लिए जला दीजिए, इससे मतदाता को यह दिखाई देने लगेगा कि उसने जिसको वोट दिया है उस पर पर्ची प्रिंट हुई है और पर्ची कटकर नीचे कटी है, गिर गई है। क्योंकि प्रशांत भूषण का सवाल यह है कि जिस तरीके से 7 सेकंड की लाइट जलाकर पर्ची दिखाई जाती है, इसमें ये लोग बार बार पर्चियां नहीं छापते हैं, एक ही पर्ची को बार बार दिखाते हैं, जिससे धांधली हो रही है और वोटर्स को बेवकूफ बनाया जा रहा है। नेहमीप्रमाणे आपण बुद्धा या सिरियलमधून एक छोटीशी गोष्ट सांगत असतो। तथागत भगवान बुद्ध जेव्हा ते एका गावात जातात आणि तिथे 2-3 धनी माणसं त्याच्याकडे येऊन त्यांना सांगतात की तुम्ही एवढे अट्टेकट्टे आहात, तुम्ही भिक्षा का मागता। भगवान बुद्ध त्याच्यावरती उत्तर देतात की तुम्ही जसं तुमची, आणि तेही विचारत म्हणतात की तुम्हाला चांगलं काय रोजगार काय तुम्ही करत नाहीत। भगवान बुद्ध म्हणतोय की आम्ही सर्व लोकांनी जे तपस्या करून जे काही मानवी मूल्यांचं एक संवर्धन आणि दुःखमुक्तीचा मार्ग आम्ही शोधून काढलेला आहे, ते आमचं पीक आहे। आणि एवढ्या वर्षाच्या मेहनतीच्या नंतर जे लोकांच्या याच्यातला जो दुःखमुक्तीचा मार्ग आम्ही शोधला आहे, ते त्यांचे फळं आहेत, बिया आहेत, ते सर्व धान्य आहे। आणि ते धान्य आम्हाला जर लोकांमध्ये नाही वाटलं तर कसं होईल, कारण ते प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये सर्व बुडलेलं आहे। सर्व माणसं जिकडे तिकडे दुःखच दुःख आहे, त्या दुःखमुक्तीचा मार्ग आम्हाला शोधल्याशिवाय पर्याय नाही। एक त्याच मधल्या पिरियडमध्ये एक छोटीशी घटना होते, बाजूला एक आग लागते एका घराला, आणि आग लागल्यानंतर तिथे लोक पळापळ सुरू होते। पळापळ झाल्यानंतर तिथे तथागत बुद्धही असतात। ते सांगतात की या रूममध्ये काय काय किती दरवाजे आहेत, किती खिडक्या आहेत। त्यांना सांगतो की अजून कुठला एखादा मार्ग आहे का, तर तो सांगतो की मागच्या बाजूला एक बाकी खिडकी आहे। त्यावेळेस सांगतात भगवान बुद्ध की त्याला उघडा, पहिले त्याला तोडा। ते तोडून तिथे एक लहान मुलगा असतो, त्याला वाचवण्याचा सर्वजण प्रयत्न करतात। त्याच्या आईवडिलांनी त्याला सांगतात, त्याला ये बेटा, त्याचं नाव माझ्या मते गोपाल असते, पण तो काही येत नाही। तथागत तिथे बसतात, त्यांना सांगतो की बघ मी तुला मातीचे एक देऊळ हे आणलेलं आहे, तुझी बैलगाडी आणलेली आहे। आणि ते त्याला पाहून तो पाहतो आणि तो सरळ बुद्धाकडे येतो, आणि अशा रीतीने त्याचा जीव वाचतो। बुद्ध त्यावरती सर्व लोकांना संबोधित करतात की प्रत्येकजण हा आगीसारखा जळतो आहे, परंतु या छोट्याशा खिडकीतनं मी त्या पोराला काढलेले, आणि त्या पोराला काढून आज तुम्ही लोक त्याच्यातनं शुद्ध हे आलं, तुमच्या लक्षात चेतना आलेली आहे। तुमच्या प्रत्येकाच्या याच्यामध्ये आग आहे, परंतु त्या खिडकी आहे, त्या खिडकीला तुम्हाला उघडावं लागेल, तिथनं चांगली कुठेतरी तुमची हाक द्यावी लागेल, तेव्हाच तुम्हाला दुःखमुक्तीचा मार्ग तुम्हाला गवसेल, अन्यथा नाही। ते सर्व ऐकून संपूर्ण हे लोक तिथे प्रभावित होतात। हा सुंदरसा व्हिडिओ तुम्हाला आम्ही प्रेझेंट करत आहोत बुद्धा या सिरियलमधून, बघूया। एक बैलगाड़ी को भरने में इतना समय व्यय कर रहे हो, जल्दी करो। भिक्षाम देहि। भिक्षा? भाई
आप ये भिक्षा क्यों मांगते हैं? स्वस्थ हो, तंदुरुस्त हो, खुद खेत जोत के अपने लिए अनाज क्यों नहीं पैदा करते? मैं भी तुम्हारी तरह किसान ही तो हूँ। मैं भी खेत जोतता हूँ और उसी की उपज को ग्रहण करता हूँ। अच्छा हमें समझाइए कैसे? मेरा अपना जीवन मेरा खेत है। उसे मैंने अपनी साधना और एकाग्रता से सींचा है और परम ज्ञान प्राप्त किया है। यही मेरी खेती की उपज है और मेरा धान्य रूपी फल मैं जन जन में बांट रहा हूं। इस फल को खाने से क्या प्राप्त होता है महात्मा? उसे खाने से मनुष्य अपने दुखों से मुक्त होगा, परम ज्ञान को प्राप्त होगा, निर्वाण को प्राप्त होगा। आपका नाम? साक्य मुनि बुद्ध। आप वही संबोधि प्राप्त महात्मा तो नहीं? अरे घर में आग लग गई। बच्चा घर में अकेला है। हमारा पुत्र गोपाल, 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 मेरे बच्चे को बचाओ। गोपाल, मेरे बच्चे। इस द्वार के अतिरिक्त और कोई मार्ग है? उधर उधर कोने में एक खिड़की है। ये खिड़की, लेकिन इस खिड़की में से कोई बड़ा आदमी अंदर नहीं जा सकता। पर बालक तो यहाँ से बाहर आ सकता है। बचाओ, जल्दी जल्दी बचाओ मेरे बच्चे को, जल्दी। गोपाल, गोपाल, बाहर आजा बेटा, आजा बेटा, आजा, आग लगी है। गोपाल, गोपाल, देखो तुम्हारे पिता मेले से कितने सारे खिलौने लाए हैं और ये मिट्टी की बैलगाड़ी तो बहुत सुंदर है। मैं तुम्हें मिट्टी की बैलगाड़ी दूंगा। आओ। हाँ, आजा। मेरा गोपाल, मेरा बच्चा, मेरा बच्चा। तुमने बुद्ध को अपशब्द कहे थे, पर उन्होंने तुम्हारे प्राणों से भी अधिक प्रिय तुम्हारे पुत्र को तुम्हें लौटा दिया। अब क्षमा कर दीजिए, क्षमा कर दीजिए गुरुदेव। अब मुझे आज्ञा दें। आपने इस बच्चे को जीवन दान दिया है महात्मा। आपका ये उपकार मैं अपने प्राण देकर भी नहीं चुका पाऊंगा। आप साक्षात ईश्वर बनकर हमारे जीवन में आए। आपकी करुणा न होती तो आज। यही तो मेरे जीवन का उद्देश्य है। महात्मा हमें समझाएंगे। सुदत्त, मैं वासना, ईर्ष्या, क्रोध, मोह, लोभ से जलते घरों से लोगों को बाहर निकालता हूं। ये अग्नि जीवन को जला देती है। न जाने कितने लोग इस अग्नि की भेंट चढ़ चुके हैं। जैसे मैंने गोपाल को पुकारा, वैसे ही मैं सबको पुकारता हूं। उनके मन के द्वार इस अग्नि के ज्वर से बंद है, परंतु उनकी चेतना की एक छोटी खिड़की खुली है। गोपाल की तरह जो भी मेरी वाणी को सुन अपना पहला पग बढ़ाता है, उसे मैं इस अग्नि से सुरक्षित बाहर खींच लेता हूं, उन्हें मुक्ति का मार्ग दिखलाता हूं। और इसी तरह उनका पुनः जन्म होता है, जैसे कि मेरे गोपाल का हुआ। और कोई जिज्ञासा है? मेरी प्रार्थना है आपसे। मैं श्रावस्ती का वैश्य सुदत्त हूं। मेरी विनती है कि आप श्रावस्ती आएं और वहां अपने संघ की स्थापना कर वहां के जन जन को मुक्ति के मार्ग का ज्ञान दें। मैं अवश्य आऊंगा सुदत्त, परंतु मेरे साथ मेरे भिक्षु भी होंगे। बुद्ध, जब आप मगध में थे तो सुना महाराज बिंबिसार ने वेणुवन आपको भेंट दिया था। कपिलवस्तु में आपके पिता महाराज शुद्धोधन ने निगरोध वन में आपके
संघ का आयोजन किया। एक ऐसा अवसर मुझे भी दे बुद्ध। मैं श्रावस्ती अवश्य आऊंगा, मैं तुम्हें वचन देता हूं। दैनिक बहुजन सौरभच्या आजच्या याच्यात हेडलाईन आम्ही दिलेली आहे की काँग्रेस सत्तेत आल्यास महालक्ष्मी योजना आणणार। त्यात अत्यंत प्रभावीशील अनेक गोष्टीचा त्याचा समावेश करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आज सोलापूरच्या आज याच्या सभेत त्यांनी राहुल गांधींनी सांगितलं। मध्ये 3-4 दिवस राहुल गांधी तब्येत खराब असल्यामुळे ते प्रचारात जाऊ शकले नाही, परंतु आता ते पुन्हा त्यांची सुरुवात झालेली आहे। त्याच्या शेजारी आज आम्ही भाजपने लोकशाहीवर घाला घातला आहे। बच्चू कडू अमरावतीचे आहेत। त्यांनी ते जरी इलेक्शनमध्ये आता यावेळेस उभे नसले तरी त्यांनी BJPवरती सातत्यानं वार करण्याचा प्रयत्न कंटिन्यू केलेला आहे। आज त्याच्या शेजारी भाषण रंगात आलं आणि गडकरी भोवळ घेऊन पडले। एक यवतमाळची घटना आहे। आमचे मंत्री नितीन गडकरी हे तिथे असताना त्यांना BP शुगरचा पहिलेपासूनच प्रॉब्लेम आहे आणि हा उन्हाळ्यामध्ये त्यांना ते सहन न झाल्यामुळे त्यांना चक्कर आली आणि ताबडतोब त्यांना मग हे केलं, रिलीफ मिळाला, हॉस्पिटलमध्ये देण्यात आलं। त्याच्याच खालची आज आमची एक बातमी आहे। मणिपूरमध्ये IED स्फोटाने पूल उडवला। तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की मणिपूर अजूनही शांत झालेलं नाही। तिथे 2 समुदायामध्ये ज्या पद्धतीचा वातावरण आहे त्याच्यामुळे एका दुसऱ्याच्या विरोधामध्ये वाटेल ते करत असतात। सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यात मुख्याची भूमिका पाहतात। सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये BJPचं राज्य आहे, परंतु ते नुसतं पाहण्याच्या व्यतिरिक्त काहीच काम करत नाही आहे। त्याच्यामुळे ती एक बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। देशात धर्म, भाषा, वेशभूषा यामध्ये एकरूपता चालणार नाही। सर्व धर्म आहे, सर्व भाषा आहे, वेगवेगळे लोक आहेत, वेगवेगळे चलन आहे, सर्व लोकांची वेगवेगळ्या पद्धती आहेत। त्यांचा एक कसा काय राहू शकेल? तुम्ही उड्या म्हणाल की सर्वांनी टोपी घालावी किंवा सर्वांनी अशाच पद्धतीचं वेशभूषा असेल, असं चालणार नाही। अशी भाषा JNUचे प्रिन्सिपाल प्राध्यापक यांनी केलेली आहे एका कार्यक्रमात। आज पुन्हा नवनीत राणासोबत सणांसमोर शेतकऱ्यांचा गोंधळ। नवनीत राणा हे अमरावतीचे खासदार, त्यांच्या सभेत शेतकऱ्यांनी मोठा गोंधळ घातला असल्याची ती बातमी आज आम्ही त्याच्यामध्ये लावलेली आहे। खाली आज बघूया। EVMमध्ये झालेल्या मतांची VVPATच्या माध्यमातून पुनर्पडताळणी करण्याच्या मागणीचा निकाल सुरक्षित। आत्ताच मी बोललो आहे तुम्हाला की पुन्हा त्यांना जो तपासणी त्यांची करायची आहे तर त्याच्यामध्ये किती वेळ त्यांनी सांगितलं की ही जी पेपर असतो तो फार थीन असतो आणि त्याच्यामुळे त्याला काउंटिंग होत नाही वगैरे वगैरे सर्व बहाणे सुरू होते। परंतु त्याच्यामध्ये जस्टिसने न्यायालयाने मात्र त्याच्यावरती फारसं काही हे केलेलं नाही आणि त्याच्यावरचा जो निकाल होता तो आरक्षित ठेवलेला आहे। आज खाली फसव्या जाहिरातीवरून कारवाई का रोखली? केंद्र सरकारला सवाल। कारण तुम्हाला माहिती आहे की पतंजलीमध्ये आज ज्या पद्धतीने रामदेव बाबांनी वाटेल तशा ॲडव्हर्टाइजमेंट केल्या आणि परवाच्या दिवशी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही मला एवढाले तुम्ही ते झेरॉक्स किती इनलार्ज आहे ते मला माहिती नाही। ॲक्च्युअली मला जाहिरात दाखवा किती मोठी आहे, की एवढीशी जर जाहिरात असेल पेपरमध्ये तर तुम्ही सर्व घेऊन उभे राहा, अशा पद्धतीची त्यांची सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे। आणि त्यांनी सुप्रीम कोर्टाला, कारण त्याच्यावरती जे कारवाई आहे त्याचा कंटेम्प्ट पिटिशनची ऑलरेडी कारवाई होती, तर केंद्र सरकारला त्यांनी सवाल केला की तुम्ही कंटेम्प्ट पिटिशन का केलेलं नाही? कारण सुप्रीम कोर्टाच्या जो काही पावर नाही, पावर आहेत फक्त ऑर्डर करायची, आणि जर कोणी इम्प्लिमेंट केलेलं नाही त्या सरकारने तर त्याला जबाब विचारण्याची पूर्ण पावर आहे। त्याच्यामुळे त्यांनी विचारलेले की तुम्ही त्याच्यावरती कंटेम्प्टची का कारवाई सुरू केलेली नाही? तर अशा पद्धतीची ती बातमी आहे। चिल्ड्रन पॅराडाईज प्रीस्कूलची एक छोटीशी जाहिरात। आमची शाळा आहे जवळपास मेडिकलच्या मागे, जे कोणी या भागात मुलं असतील तर त्यांनी निश्चितच भाग घ्यावा पोरांना ॲडमिशनसाठी। 400 के पारच्या घोषणेने संविधान बदलण्याची चर्चा। अनेक ठिकाणी आमचे महत्त्वाचे काही लोक होते, त्यांनी आज त्याच्यामध्ये भाग घेतला। ॲडव्होकेट मिलिंद पखाले, अर्जुन इंगळे ज्येष्ठ साहित्यिक, धनराज डहाट, आंबेडकर विचारवंत नागपूर, GV पवार, दलित पॅन्थर चळवळीचे आघाडीचे नेते, या सर्व लोकांनी आपापले मतं प्रदर्शित केलेले आहेत। भारतीय संविधानाचा घराघरात जागर व्हावा
डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड. परवा एक मोठा कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये जागर हा एक भारतीय संविधानावरती एक आमचे जांभुळे साहेब MS जांभुळे यांनी एक छोटीशी एक नाटिका बसवली आहे आणि त्याचे 100 प्रयोग पूर्ण झाले होते. त्या प्रसंगी मी पण होतो तिथे आणि फार महत्त्वपूर्ण सिद्धार्थ गायकवाडांनी सांगितलं की तुम्ही आता हार तुऱ्यापासून दूर आले पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीला की माझं नाव नाही घेतलं, माझ्यावरती हार टाकला नाही, मला फूल दिलं नाही, मला मान दिलेलं नाही, ते आता आंबेडकरी लोकांनी थांबवलं पाहिजे, सोडलं पाहिजे. जो बोलेल त्यांनी समोर बसावं, बाकीच्या सर्व लोकांनी जनतेत बसावं. जर ही ज्या दिवशी सुरुवात होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुम्हा लोकांना हे होईल की नाही आम्ही खऱ्या अर्थानं बुद्धिझम हे करतो आहोत. आज छोट्या छोट्या गोष्टीवरती रुसणारे अनेक लोक आहेत आणि त्याच्यामध्ये मोठमोठ्या पक्षामध्ये त्याच्यामध्ये विभाजन झाल्याच्या अनेक घटना तुम्हाला माहिती असतील. बहुजन हिताय सोसायटीच्या वार्षिक आमसभा एक आमच्या लष्करी बागमध्ये एक 1983ला एक बहुजन हिताय संघ स्थापन झालं आणि तिथे मोठं एक 2 मजली मोठी इमारत आहे त्यांच्या आणि एकदम व्यवस्थित त्यांचं काम सुरू असते. त्यांची एक आमसभा झालेली आहे, त्याचा आम्ही वृत्तांत दिलेला. बुद्ध विहार श्रीनगर येथे धम्मपद व अट्टकथाचे प्रबोधन नागपूरची बातमी आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना कारवाईची मागणी यवतमाळची बातमी. घराघरात ग्रंथालय उभारणे हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरे अभिवादन. सुनील वारे यांचं वक्तव्य. सर्व लोकांना बरोबर आहे की जोपर्यंत तुम्ही आपल्या घरात अभ्यास लायब्ररी उघडणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं वाचनच बंद होईल. जर वाचणारच नाही तर तुम्हाला कळणार कसं काय, अशा पद्धतीचं वक्तव्य आहे. 4,000 कैद्यांच्या कुटुंबियांशी ई संवाद. फार वेळानंतर लक्षात आलं गव्हर्नमेंटला की ज्यावेळेस तुम्ही तिथली जी प्रक्रिया आणि तिथे होणारे गोंधळ तुम्ही जेलमध्ये जर गेलात तर तुमच्या लक्षात येईल की कैद्यांना त्याच्या घरच्या लोकांना भेटायला किंवा भेटत तर देतच नाही, पण फार मोठं बॅरिकेड असते, जाळ्या असतात, ना तो चेहरा व्यवस्थित पाहू शकत आणि त्याच्यामध्ये ना संवाद आणि ॲट ए टाईम 10-20 लोक असतात. त्याच्यामुळे इतका गोंधळ झालेला असतो. आता ही चांगली जर सेवा जर उपलब्ध झाली तर फारच चांगलं होईल. तो आपल्या इंटरनेटला आरामात जेव्हा कुठे वेळ मिळत असेल त्या वेळेस तो आपल्या फॅमिलीशी बोलू शकेल. त्याच्यामुळे थेट संवाद त्याच्या फॅमिलीसोबत करता येण्याची एक सुविधा नागपूर जेल प्रशासनाने घेतलेली आहे. फार चांगली बाब आहे. लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा आणि 11 लाख रुपये जिंका. महाविकास महाराष्ट्र अनिसचे ज्योतिषांना जाहीर आव्हान. तुमचं जर ज्योतिषशास्त्र एवढंच खरं आहे तर तुम्ही आम्हाला सांगा आणि तुम्ही अचूक माहिती द्या. जर ती माहिती खरी निघाली तर आम्ही तुम्हाला 21 लाख रुपये तुम्हाला देऊ, अशा पद्धतीचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आता बघूया किती लोक पुढे येतात आणि खऱ्या अर्थानं किती लोक भविष्य माहिती आहे. आज वीरेंद्र मेश्राम यांचा आज वाढदिवस आहे. अनेक शुभेच्छा. बहुजन सौरभकडनंही आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. आज बघूया पान 2 वरती आज आमचा आजचा अग्रलेख आहे मिश्रा महाशयांकडून मर्यादा भंग. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की आता मध्ये याच्यामध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये जे काही आर्टिकल्स आलेत त्याच्यामध्ये अत्यंत आक्षेप असणाऱ्या बाबी त्याच्यात लिहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा इलेक्शन काळातला मर्यादा भंग आहे अशा पद्धतीची तो लेख आहे. आज बघूया त्याच्या बाजूला 25 एप्रिल 1999च्या स्मरणार्थ फालून दाफा अभ्यासकाचे ऐतिहासिक शांततापूर्ण आवाहन. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की फालून दाफाचे जे संस्थापक आहे होम ह्योजी हे आता सध्या अमेरिकेला असतात. चायनामधल्या ज्या सेटअपमध्ये कम्युनिझमच्या याच्यामध्ये डिक्टेटरशिपच्या विरोधामध्ये त्यांनी फार मोठा आवाज उचलला. त्याच्या अगेन्स्टमध्ये त्यांना तिथून पळून जावं लागलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते त्यांच्या विरोधात फालून दाफाच्या मार्फत मोठा प्रचार सुरू असतो चायनाच्या याच्यात. मी आत्ताच एका परदेशातून आलो आणि तिथेसुद्धा मला तेच दिसलं की जेवढे डेमोक्रॅटिक कंट्रीज आहेत ते सर्वच्या सर्व चायनाच्या तायवानमधनं स्पेशली तिथे मोठा शो होतो आणि त्याच्यामध्ये फालून दाफाच्या विरोधामध्ये ते किती ते चायनाने किती अत्याचार केले याच्यावरती त्या फार मोठी ते डॉक्युमेंटरी एक मोठा शो असतो, लाईव्ह शो असतो.
तर तो त्याच्यामुळे एकच एक आहे की चायनाच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त मतं हे करावं, जास्तीत जास्त मतं विरोधात वेगवेगळे देश राहावे. समजा जर ते एकाच डिक्टेटरशिप जर आली तर या देशात फार मोठं नुकसान होईल अशी भीती युनायटेड नेशनच्या सर्व देशांना वाटते. महाराजा सयाजीराव 7500 ग्रंथ प्रकाशित करणारा राजा. तुम्हाला माहिती असेल की सयाजीराव गायकवाड यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विदेशात पाठवण्यामध्ये जी भूमिका केली आणि त्याच्यानंतर बाबासाहेबाला घडवण्यात जो काही त्यांचा योगदान होतं त्याच्यामुळे आज आपल्याला चांगले दिवस आले. त्याच्यामुळे निश्चितच आम्हा सर्व लोकांना त्यांना अभिवादन करायला पाहिजे. ग्रंथ संपादनाच्या सहवासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा लेख क्रमशः आहे. आम्ही सातत्यानं बाबासाहेबांचं पुस्तक वाचन आणि याच्यावरती एक लेख आहे. आदिम संस्कृतीचा इतिहास व परिचय असणारा आज आमचा लेख प्राध्यापक डॉक्टर वामन शेळमाके आमचे मित्र ते सातत्यानं लिहित असतात. दर गुरुवारी त्यांचा कॉलम चालतो आणि ते सखोल माहिती देत असतात कारण त्यांचा अभ्यास खूप आहे, दांडगा अभ्यास आहे आणि म्हणून त्यांनी आदिम संस्कृतीचा इतिहास व परिचय देणारा त्यांचा लेख वाचनीय आहे. आदिवासींच्या याच्यामध्ये निश्चितच तुम्ही लोकांना पाठवायला पाहिजे. आज पान 3 वरती बघूया. आजचं टायटल आहे ज्याला वेळेची किंमत कळते त्याला समाजात मान मिळतो. ज्याला वेळेची किंमत कळते त्याला समाजात मान मिळतो. वेळेची किंमत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आज आमचा एक सुंदरसा परिसंवाद आहे. चार्ली दादाजी फुलझेले यांनी त्रिमूर्तीनगर यांनी केलेला आहे. यांचा हा लेख तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना समजून घेताना काय काय गोष्टी माझा अनुभव याच्यातनं त्यांनी काय काय गोष्टी त्यांना समजल्या याच्यावरती हा चांगलासा एक लेख. आज एक त्याच्याच खाली डॉक्टर KP वासनिक यांचा हा सुंदरसा एक चांगला लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय होता त्याच्यावरती हा असणारा एक चांगला लेख. दिल्लीचे आहेत ते डॉक्टर KP वासनिक आमचे मित्र आणि ते सातत्यानं बहुजन सौरभमध्ये लिखाण करत असतात. शहीदाचे बलिदान आणि भारतीय संविधान LT लवात्रे यांचा लेख. आत्तामध्ये मोदी यांनी त्या मंगळसूत्रावरती वाटेल तसं केलं की समजा काँग्रेसची सरकार आली तर आमच्या स्त्रियांचे मंगळसूत्र हिसकावून घेतील अशा पद्धतीचं बोललं त्यांनी. त्याच्यावरती प्रियंका गांधींचं एक सुंदरसं ट्विट आहे, त्यांचं भाषण आहे कर्नाटकाचं की एवढे 55 वर्ष काँग्रेसने सत्ता इथे केलेली आहे तर किती लोकांचे मंगळसूत्र त्यांनी हिसकावून घेतले. त्यांनी सांगितलं की माझी आजी तिचं मंगळसूत्र लढाई ज्यावेळेस युद्ध सुरू होतं त्यावेळेस तिने आपलं मंगळसूत्र त्यांना देशाला अर्पण केलं. माझ्या आईने मंगळसूत्र अर्पण केलं. अशा पद्धतीची एक चांगला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. तर त्याच धर्तीवरती आज आम्ही लवात्रे साहेबांचा एक लेख घेतलेला आहे की शहीदांचे बलिदान आणि भारतीय संविधान याच्यावरती एक सुंदरसा लेख. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचे पानीच्या चारही पानाचा एक आढावा घेतलेला आहे. आज पान 2 वरती मला असं वाटतं की आमचं टायटल होतं. टायटल आहे कठोर परिश्रमाला पर्याय नाही. याच्याशिवाय होतच नाही. परिश्रम आणि आळस हा माणसाच्या आयुष्यातला सर्वात मोठा शत्रू आहे. मला सातत्यानं वाटत असते आणि याच्यावरती मी सातत्यानं विचारही करत असतो की ज्यावेळेस आपली परीक्षा येते आणि एक्झाम हॉलमध्ये आपण ज्या पद्धतीने भरभर वेळेचं भान करून कसं आपण परीक्षा देत असतो पण ते मात्र आपण डे टू डे लाईफमध्ये मात्र करत नाही. जर त्याच ह्याच्याने जर नियोजन चांगलं केलं तर आपण 10 पटीने आपली क्षमता सहज वाढवू शकतो. त्याच्यामुळे कठोर परिश्रम करावे लागतील एवढंच बोलतो. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, जर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा. मी सकाळचंच आज तुम्हाला PDF पाठवलेले आहे. त्या PDF सोबत हा व्हिडिओ दोन्ही तुम्ही जास्तीत जास्त लोकांना पाठवावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम.